नमस्कार. आज 28 जुलै 2023 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी पहा. शिक्षण अधिकाऱ्यांची ईडी चौकशी. भ्रष्टाचार प्रकरणांबाबत फडणवीस यांची घोषणा. 2 वर्षांत 12 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. या निमित्ताने शिक्षण अधिकाऱ्यांची आता ईडी चौकशी होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. मग पहा, आता शिक्षण अधिकाऱ्यांकडे भ्रष्टाचार कशामार्फत वगैरे होतो, तर अगदीच जे बदल्या वगैरे असतात, म्हणजे मुख्याध्यापक त्यानंतर शिक्षक यांच्या जो बदल्या असतात त्या बदल्यांमध्ये जो भ्रष्टाचार होत आहे याबाबतचं हे प्रकरण आहे. ओके. त्यानंतर दुसरी न्यूज पहा. तिघे गेले वाहून. अनेक भागांत पूरस्थिती. विदर्भ कोकणात पावसाचे तांडव. त्यानंतर विदर्भातील जे काही पूर्वीचे रेकॉर्ड्स होते ते सर्व आजपर्यंतचे विक्रम पावसाने मोडलेले आहेत. त्यानंतर रायगडमधील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. तसेच रत्नागिरीत हजारो एकरे शेती पाण्याखाली गेलेली आहे. त्यासोबतच मुंबई शहर उपनगरांचे अनेक भाग जलमय आहेत. त्यानंतर पुढे चला. व्यापक जनहितसाठी ईडी संचालकांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मिश्रा यांना 15 सप्टेंबरपर्यंत पदावर राहण्याचा सर्वोच्च न्यायालयाची मुभा देण्यात आली. पहा, काल अगदीच 27 जुलै रोजी ईडीच्या संचालकांना 15 ऑक्टोबरपर्यंत त्यांना मुदतवाढ द्यावी असं केंद्र सरकारने काय याचिका दाखल केली होती. परंतु सुप्रीम कोर्टाने त्या याचिकेवर 15 सप्टेंबरपर्यंत इथं मुदतवाढ वगैरे दिलेली आहे. व ही मुदतवाढ देत असताना अगदीच सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की विभाग अकार्यक्षम लोकांनी भरला आहे का, म्हणजे अगदी ताशेरे तर केंद्र सरकारवरती ओढलेली आहेत. परंतु अगदी आहे केंद्र सरकारला याचा फरक पडेल किंवा नाही पडेल हा इथं मोठा इश्यू आहे. पहिल्यांदा पहा, आपण असं कन्सिडर करूयात की ईडीचे जे संचालक आहेत संजय कुमार मिश्रा हे अगदी एक चांगले अधिकारी आहेत किंवा ते चांगल्या पद्धतीने काम करतात हे आपण मान्य करूयात. परंतु पहा, त्यांना 3 वर्षाचा पहिल्यांदा कालावधी होता. मग आपण 1 वर्षाचा वाढवला, त्यानंतर 1 वर्षाचा वाढवला. मग पहा, या 5 वर्षामध्ये आपण एक दुसरा अधिकारी बनवू शकलो नाही का, हा तिथं नेमका मुख्य प्रश्न उभा राहिलेला आहे. कारण पहा, फक्त एका व्यक्तीवरून जर डिपार्टमेंट जर चालत असेल तर ते अगदी चुकीचं आहे. कारण मग जर तो व्यक्ती आता अगदीच तो व्यक्ती जर नाहीसा झाला किंवा त्या व्यक्तीचं जर रिटायरमेंट जर झाली, मग त्यानंतर हे डिपार्टमेंटचं काय होणार, म्हणजे अगदी हे डिपार्टमेंट काय होईल, कोसळून जाईल असं पण काल सुप्रीम कोर्टाने इथं ताशेरे ओढताना म्हटलेलं आहे. ओके. आता खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण ती एक साईड झाली, परंतु दुसरी आरशाची जर साईड पाहिली आपण तर ते काय झालेलं आहे पहा, कमिटेड ब्युरोक्रेसी. ओके. आता कमिटेड ब्युरोक्रेसी काय आहे मग, तर अगदीच जे केंद्र सरकार सत्तेत आहे ना त्यांची फक्त म्हणजे त्यांच्यासारखंच वगैरे पण वागणं हे आपलं इथं बेसिकली या अधिकाऱ्यांमार्फत वगैरे दिसत आहे. कारण पहा, जे सध्याला विरोधकांवर ईडीची जी धाक वगैरे बसलेली आहे त्यावरून तर आपल्याला हेच दिसतं की जे कमिटेड ब्युरोक्रेसी आहे त्याचं थोडंसं जास्तच कुठंतरी म्हणजे फैलाव जास्त झालेला आपल्याला इथं बेसिकली दिसून येत आहे. मग पहा, कमिटेड ब्युरोक्रेसीचे परिणाम याच्या पूर्वी पण मी डिस्कस केले होते व आता पण तेच सांगतोय. जर संजय कुमार मिश्रा आता उद्या चालून जर 2024 मध्ये जर सत्ता विरोधकांची जर आली तर संजय कुमार मिश्रा यांना खूप तिथे प्रॉब्लेम वगैरे सिच्युएशन फेस जावं लागणार आहे. कारण पहा, यांनी जे विरोधकांचे म्हणजे एवढे कार्यकर्त्यांना जर त्यांनी अटक केलेली असेल तर ते अगदीच त्याचं त्यांना त्यांना अगदीच तशा पद्धतीने सामोरं वगैरे जावं लागेल. कारण पहा, कमिटेड ब्युरोक्रेसीवर आज हे आहेत, उद्या काँग्रेसचा एखादी व्यक्ती येऊन बसेल तिथे व यांना अगदी सळोखेपळं वगैरे ते करू शकतात. म्हणजे हा तिथं प्रॉब्लेम बेसिकली तयार होतो. त्यासाठी पहा, कमिटेड ब्युरोक्रेसीला तुम्ही पण म्हणजे अगदी तुम्ही पण उद्या जर हे झालात म्हणजे प्रशासनात गेल्यानंतर तुम्ही पण कमिटेड ब्युरोक्रेसीला थोडंसं थांबवणं अगदी केलं पाहिजे. म्हणजे एक मर्यादा असते कुठं आपल्याला थांबता आलं पाहिजे हे आपल्याला अगदी आपलं पण मन सांगतच असतं. मग तेव्हा तुम्ही पण थांबलेलं अगदी बरं. अन्यथा पहा, यांची सरकार सत्ता येते सत्ता जाते. ओके. म्हणजे सरकार येत असतात जात असतात ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. परंतु सिस्टम जे आहे ते सिस्टम अगदी योग्य राहते. मग सिस्टमचा पार्ट बनून जर तुम्ही फक्त एकाच्याच जर मागे लागलात ना तर ते अगदी चुकीचं होईल. कारण उद्या जर सरकार दुसरीचं आलं तर ते आपल्याच विरोधात होऊ शकेल. यासाठी कमिटेड ब्युरोक्रेसीचा जो पार्ट आहे ना तो अगदी चुकीचा आहे हेच आपल्या इथं बेसिकली सांगतात. दुसरी न्यूज पहा. डिजिटल व्यवहारामुळे बँक व्यवहाराचा खर्च घटला. आता अगदीच फायदे, डिजिटलायझेशनचे फायदे जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला तर तुम्ही हे लिहू शकता की डिजिटल व्यवहारामुळे बँक व्यवहाराचा खर्च घटला. आता तो खर्च कशा पद्धतीने घटलेला पहा. पूर्वी NEFT त्यानंतर RTGS हे सर्व आपल्याला काय बॅलन्स ट्रान्सफरसाठी वगैरे करावं लागायचे. म्हणजे NEFT RTGSचे वगैरे चार्जेस पूर्वी जास्त असायचे. परंतु आता काय झालेलं UPI
स्कॅन अँड पे. आता जर आपल्या मित्राला वगैरे जर पैसे हवे असतील तर आपण डायरेक्टली काय करतो, UPI ID वगैरे किंवा मोबाईलवरती फोनपे किंवा गुगल पे वगैरे आपण तशा पद्धतीने करत असतो. त्यामुळे आपलं काय झालं, अगदी झिरो कॉस्ट तरी तर लागत आहे. आता तो सबसिडी अंतर्गत येतो ते आपल्यासाठी गरजेचं नाही, परंतु बँकांना याचा चार्ज द्यावा लागत आहे का UPIचा वगैरे, बिलकुल नाही. त्यामुळे हे बेटर झालं. परंतु NEFT RTGSला वगैरे काय व्हायचं, पूर्वी अगदी चार्जेस वगैरे लागायचे व ते फ्रायडे टू फ्रायडे नाईट वगैरे त्यांनी काय तशा पद्धतीने त्यांना ते रेग्युलेट वगैरे करावं लागायचं. म्हणजे NEFT RTGSला मॅनेज करण्यासाठी त्यांना जास्त चार्जेस लागायचे, पण इथं आता काय चार्जेस खूपच कमी झाले किंवा नगण्य झाले असं आपण इथं कन्सिडर करतो. त्यासाठी हा एक फायदा आहे की डिजिटल व्यवहारामुळे बँक व्यवहाराचा खर्च घटलेला आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. राज्य काही गरजेच्या न्यूज नाहीत. म्हणजे राष्ट्रपतींचं आगमन झाल्यानंतर किती लाख खर्च वगैरे झाला ते दिलेलं आहे. म्हणजे तो खर्च ऐकून पण तुम्ही थक व्हाल अशी घटना आहे ती. त्यानंतर पुढे चला. काळे कपडे घालणाऱ्यांचे काळे भविष्य, संसदेत भाजपचा विरोधकांवर हल्लाबोल. आता अगदी याबद्दल मी काहीच म्हणणार नाही आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. त्यानंतर पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर पंतप्रधानांचा पुन्हा हल्ला, नवीन नावाखाली जुनी कृत्ये झाकता येणार नसल्याची टीका त्यांनी केलेली आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला माहिती असावं, म्हणजे तुम्ही पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने तुम्हाला मान्य असावं यासाठी मी सांगितलेली न्यूज आहे ती. त्यानंतर इथे संत तुकडोजी महाराज यांचे काही विचार देण्यात आले की भांडवलदारांना मते विकू नका. अगदीच पहा, तुम्ही जे मतं आहेत तुमचं, आता पुढल्या वर्षी इलेक्शन आहेत, ओके 2024मध्ये इलेक्शन आहेत, व तेव्हा प्लीज तुम्ही पण तुमची मतं वगैरे विकू नका. जो योग्य असेल त्यांनाच तुम्ही तुमची मतं वगैरे दिलं गेलं पाहिजे. आता पहा, सध्याला एक म्हणजे सध्याला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे रोहित पवार यांचा. आता आमदार रोहित पवार यांनी अगदी तो इश्यू उठवला, तो अगदी चांगला होता. तशा पद्धतीने तुमचे इश्यू जो कोणी व्यक्ती उठवेल त्यांनाच तुम्ही मत द्यावं असं माझं मत आहे. की विवस्त्र विश्वास. पहा, सर्वांना माहिती आहे की जे संसदेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यात येत आहे ना, तो कोण जिंकेल व कोण नाही हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे की त्याबद्दल आपल्याला बोलण्याची वगैरे गरज नाही. म्हणजे BJP जे आहे ते नक्कीच जिंकणार आहेत व जे ही आहेत म्हणजे अविश्वास जो प्रस्ताव आहे तो नक्कीच हाणून पडणार आहे. परंतु मग अविश्वास प्रस्ताव आणण्याचं नेमकं कारण काय होतं मग? ओके, अविश्वास प्रस्ताव आणण्याचा यामागचं कारण काय होतं हा तिथं नेमका मुख्य प्रश्न पडलेला आपला आहे. मग पहा, प्रॉब्लेम काय झालेला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूरबाबत जर विचारलं असता ते अगदीच बोलत नाहीत. आता त्यांनी फक्त पहिल्यांदा बोलले, म्हणजे 3 महिन्यामध्ये फक्त त्यांनी पहिल्यांदा बोलले व पहिल्यांदा बोलत असताना पण त्यांनी छत्तीसगड राजस्थान हा इथं मुद्दा वगैरे उचलला. म्हणजे अगदी 36 सेकंदासंबंधी काहीतरी त्यांनी बोललं अशा पद्धतीने तिथं म्हणजे त्यांनी तशा पद्धतीने बोललं, ती बातमी आली होती, बरोबर. मग पहा, एवढा मोठा इश्यू असेल, म्हणजे आपला मणिपूर भारताचा हिस्सा आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलणं हे गरजेचं आहे. किंवा याच्या पूर्वीचा इतिहास भारताचा राहिलेला आहे की पंतप्रधान संसदेमध्ये जाऊन तशा पद्धतीने बोलत असतात. मग पहा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग पंतप्रधान संसदेमध्ये जाऊन का बोलावं? ओके, म्हणजे त्यांनी दुसरीकडे तर बोलतच असतात ना, आता अगदीच मन की बात पण करतात. ओके, मग इथेच जाऊन का बोलण्याची गरज आहे? तर पहा, संसदेमध्ये जे काही बोलतात ना ते ऐतिहासिक असतं व त्यावरचा ऑन रेकॉर्ड असतं ते. ओके, ऑन रेकॉर्ड असतं. म्हणजे पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर मन की बातमध्ये जर म्हटले की मणिपूर जळत आहे, आम्ही त्याबद्दल हे करत आहोत, तर ते ऑन रेकॉर्ड नसणार आहे. फक्त मन की बातच्या इतिहासामध्ये ते तसं असेल. परंतु जर तुम्ही पार्लमेंटमध्ये जाऊन जर बोललात ना तर ते ऑन रेकॉर्ड असेल व ते डायरेक्टली टाईप करून वगैरे तुमच्या भारताच्या इतिहासामध्ये ते अगदी लिहिलेलं जाईल की अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य वगैरे केलेलं होतं. मग जेव्हा कदाचित भारताचा इतिहास वगैरे खंगाळला जाईल तेव्हा आपल्यालाही मणिपूरबाबतचा पण इश्यू सापडेल. हा तिथं नेमका मुख्य प्रॉब्लेम आहे. मग पहा, यामुळे अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे जाऊन बोलावं, संसदेमध्ये बोलावं असं त्यांचं मत आहे. त्यानंतर पहा, संसदेत बोलण्यासाठी पण काही तिथं काय असतात, एक नियम्स वगैरे असतात. म्हणजे आता सध्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही कार्यक्रमामध्ये अगदी शासकीय असू द्या किंवा अशासकीय असू द्या, तिथे गेल्यानंतर अगदीच इंडिया जी आघाडी बनलेली आहे याबद्दल ते टीका करत आहेत. त्यामुळेच मी आता जे 2 बातम्या सांगितलं त्याचं नेमकं कारण तेच होतं. इंडिया आघाडीबद्दल ते बोलत असताना अगदी त्यांच्यावरती टीका वगैरे करत आहेत. ते आपण घेऊयात, कारण पॉलिटिकल ऑब्झर्वर आहोत. त्यानंतर अगदी ते त्यांचं काम आहे, ते कर्तव्य आहे, ते करतील. ओके, परंतु पहा, हे इंडियाबद्दल बोलत असताना त्यांना काही नियम आहेत का? तिथे बिलकुल नाहीत. इथं काहीही टीका कशा पद्धतीने पण ते टीका करू शकतील. परंतु संसदेमध्ये बोलत असताना तुम्हाला नियम वगैरे आहेत, नियम अटी काहीतरी आहेत. याला धरूनच तुम्हाला काय करावं लागेल, तिथं ऑन रेकॉर्डवरती बोलावं लागेल. त्यानंतर जे विरोधी खासदार असतात, झिरो हारमध्ये जर बोलत असतील पंतप्रधान, तर तिथं त्याला डायरेक्टली प्रश्न वगैरे विचारले जाऊ शकतात. ओके, हे सर्व असतात, त्यामुळे ऑन रेकॉर्डवरती बोलल्याला वेगळं असतं. मग पहा, आता
संसदेमध्ये बोलण्याचं आपला इथं फायदा वगैरे आपण तिथं लिहून दिला. मग पहा आता पंतप्रधान बोलत का नाहीत, मग हा जर इथं नेमका इश्यू उठवला तर अगदी सर्वांना माहिती आहे, किंवा पंतप्रधानांना बोलता येत नाही का असा जर प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर अगदी बोलता येतं. कारण पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात बोलतात, त्यानंतर परीक्षा पे चर्चा करतात, किंवा अगदी कोणताही इश्यू असू द्या तिथं प्रत्येक जागी ते बोलतच असतात. ओके, म्हणजे अगदी फक्त भारताच्या संसदेमध्ये नाही तर अमेरिकेच्या संसदेमध्ये पण जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोललेले आहेत, किंवा युनोमध्ये पण जाऊन ते बोललेले आहेत. मग भारताच्या संसदेमध्ये बोलल्याबद्दल एवढा प्रश्न का निर्माण होत आहे? मग पहा हे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलत नाहीत, याला पर्याय काय होता मग विरोधकांकडे? तर एकच शेवटचा पर्याय उरलेला होता, तो होता अविश्वासाचा प्रस्ताव. अविश्वास प्रस्ताव जर दाखल झाला, ओके, मग अविश्वास प्रस्ताव बीजेपी जिंकल्यानंतर पंतप्रधानांना उठून बोलावं लागतं. कारण पहा अविश्वास प्रस्ताव कोणाविरोधात असतो? तर मंत्रिमंडळ विरोधात असतो. ओके, मग मंत्रिमंडळ विरोधात प्रस्ताव आल्यानंतर अगदी त्यांना संसदेत येऊन बोलावंच लागेल. हा तिथं एक नेमका शेवटचा पर्याय म्हणून संसदेमध्ये सध्याला अविश्वास प्रस्ताव येत आहे. तेच एक मुख्य कारण आहे. व तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदेचा जर इतिहास पाहिला तर फक्त ते 7 वेळा संसदेमध्ये येऊन बोललेले आहेत. 2019 पासून 7 वेळा म्हणजे पहा हे पण आपण म्हणजे डायरेक्टली बोटावर गिनू शकतो अशा पद्धतीने. तर 5 वेळा राष्ट्रपतींचे अभिभाषण आहेत. ओके, 5 राष्ट्रपतींचे अभिभाषण. त्यानंतर एक आहे ओम बिर्ला यांची नियुक्ती, व दुसरा आहे पहा राम जन्मभूमीचं जे न्यासाची स्थापना करण्यात आली त्या माहिती देणारे एक भाषण. म्हणजे अशा पद्धतीने 7 वेळेसच फक्त 2019 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोललेले आहेत. अन्यथा ते कोणत्याही प्रश्नाचं वगैरे उत्तर दिलेलं नाही आहेत. म्हणजे अगदी आपण मदर ऑफ डेमोक्रेसी जर म्हणतो, व आपले जे लीडर्स आहेत तेच जर येऊन बोलत नसतील तर ते काय कामाचं, किंवा मदर ऑफ डेमोक्रेसीची काय गरज मग आपल्याला? ओके, कारण डेमोक्रेसीचं इथं काय हत्या होत असलेली वगैरे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तो शब्द मी वापरायला नाही पाहिजे, परंतु पहा ना अशाच पद्धतीने आहे ते. मग त्यासाठीच हा लेख पण आलेला आहे की म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलता येत नाही तसं तर होऊ शकत नाही. कारण अगदी त्यांनी कुठेही जाऊन ते बोलत असतात. म्हणजे अगदी अमेरिकेची संसद असू द्या किंवा मन की बात असू द्या, परीक्षा पे चर्चा, म्हणजे कोणालाही ते गाईड करू शकतात. तसं नाही की त्यांना बोलता येत नाही, परंतु प्रॉब्लेम हा आहे की ऑन रेकॉर्ड ते का बोलत नाहीत, हा तिथं नेमका इश्यू आहे. त्यानंतर पहा आता काही विद्यार्थ्यांना वाटलं असेल की मी राजकीय बोलतोय, किंवा अगदीच पंतप्रधानांनी का बोललं पाहिजे हे जरी अद्याप समजलं नसेल विद्यार्थ्यांना काही, तर तुम्ही हा लेख वाचू शकता की मणिपूरवर बोललेच पाहिजे. कारण आता हा लेख तुम्ही वाचून घ्या. आता मी हा लेखचं विश्लेषण वगैरे देणार नाही, परंतु जर ज्या विद्यार्थ्यांना वाटलं की मी राजकारण करतोय किंवा मी राजकीय तसे वक्तव्य करतोय, सॉरी फॉर दॅट, परंतु तुम्ही हा लेख वाचून घ्या एकदा. म्हणजे मणिपूरवर का बोललं पाहिजे आपण, किंवा कशामुळे गरजेचं आहे ते आपण तुम्ही या लेखमधून वगैरे जाणून घेऊ शकता. ओके, त्यानंतर बेकायदा पण राष्ट्रहितासाठी याबद्दल आपण चर्चा केली की कमिटेड ब्युरोक्रेसीचा परिणाम कशा पद्धतीने होईल. त्यानंतर आसाममध्ये मतदारसंघ पुनर्रचनेचा वाद काय आहे. आता हा वाद अगदी गरजेचा आहे असं म्हणू शकतो, परंतु हे थोडंसं टेक्निकल भाषेमध्ये वगैरे दिलेलं आहे, किंवा याला टेक्निकलिटी जास्त आहे. मग पहा आता आपल्याला पण माहिती आहे की 2026 मध्ये परत एकदा आपल्याकडे परिसीमन आयोगाची वगैरे स्थापना होईल. मग आता देशात आतापर्यंत फक्त 4 वेळा परिसीमन आयोग स्थापन झालेला आहे. म्हणजे अगदीच हा इश्यू जम्मू काश्मीर सोबत पण राहिलेला आहे, त्यानंतर आसाम सोबत पण राहिलेला आहे. पण मला नाही वाटत की याबद्दल आताच तुम्हाला जास्त टेक्निकॅलिटीवरून वगैरे प्रश्न येतील. म्हणजे 2024च्या ॲस्पिरंटनी थोडंसं अभ्यास तर करायचा आहे, परंतु MPSCच्या विद्यार्थ्यांना एवढंसं डिटेल टेक्निकॅलिटी वगैरे नाही, त्यामुळे स्किप करतो मी. बाकी UPSC वाल्यांसाठी त्यांनी परिसीमन आयोगाचं वगैरे ते एकदा वाचून घ्या. आपला पॉलिटीच्या पुस्तकामध्ये वगैरे चांगलं दिलेलं आहे, ते तिथून तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, त्यानंतर सत्ताकारण आहे, स्किप करू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने त्यानंतर आता शेवटची न्यूज आहे पहा की अर्थसत्ताबद्दल एक न्यूज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दावा केला की जर नेक्स्ट टर्ममध्ये जर ते निवडून वगैरे आले तर भारताला ती अगदी 3ऱ्या नंबरची अर्थव्यवस्था वगैरे बनवणार आहेत. मग त्याच दाव्याला स्टेट बँकेचा सत्वर दुजोरा 3री मोठी अर्थव्यवस्था 2027 मध्ये स्थापन होईल असं स्टेट बँक ऑफ इंडियाचं पण मत आहे. मग आता पहा याला मी पण मान्य करतो, कारण प्रॉब्लेम काय होते पहा, आपल्याकडे श्रीमंत आहेत, म्हणजे अगदी जे गर्भश्रीमंत म्हणू किंवा जे इंडस्ट्रियलिस्ट वगैरे आहेत त्यांची संख्या अगदी 2-3 असू द्या किंवा 10 जरी असू द्या. मग यांच्याकडे जर जास्त संपत्ती असेल, ओके, या 10% जणांकडे म्हणजे 100%ची आपण फोड करूयात. ओके, 100%पैकी पहा 10%कडे जर जास्त संपत्ती असेल व 90%कडे अगदी गरीब जर जनता असेल, 90% गरीब जनता व 10% जर श्रीमंत असतील, तर प्रॉब्लेम काय होते पहा, या श्रीमंत हे अगदी श्रीमंत होत जातील व यांच्याकडेच आपण जर सर्व कोणतीही गोष्ट म्हणजे एखादी टेंडर आहे किंवा अन्य काही जर आपण फक्त याच व्यक्तींना जर देत असू तर काय होतं पहा, यांच्या संपत्तीत अगदी जास्त वाढ होते व यांच्या संपत्तीत
कमी वाढ होते. मग या पद्धतीने काय होतं, इन्कमचं डिवाइड होतं व इन्कमचं डिवाइड झाल्यानंतर पहा, हे जे 10% आहेत ना, हेच 10% आपल्या देशाची अर्थव्यवस्था वगैरे चालवतील. ओके, हेच 10% आपल्या देशाची अर्थव्यवस्था चालवतील. मग आपल्याला $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची आहे ना, मग हेच व्यक्ती आपल्याला $5 ट्रिलियन इकॉनॉमी जी आहे ती करून देतील. कशा पद्धतीने पहा, दुसरीकडे ते इन्व्हेस्ट वगैरे करतील दुसऱ्या देशांमध्ये वगैरे, व तशा पद्धतीने इन्व्हेस्ट करून ते देणार आहेत. म्हणजे हा इन्कम डिवाइडचा इश्यू मी काय उचलला आज, आपल्याला माहिती आहे भारत मोठी अर्थव्यवस्था होणार आहे, ती मी पण मान्य करतोय. परंतु हे कसं होईल ते केंद्र सरकार वगैरे अद्याप सांगतं का? बिलकुल सांगत नाही. परंतु आपल्याकडे जर खऱ्या अर्थाने जर तुम्ही राशनची जर प्रणाली वगैरे जर पाहिला, म्हणजे जे PDS सिस्टम वगैरे जर तुम्ही पाहिला ना, त्यामध्ये अगदी खूप गरीब जनता वगैरे आहे, त्यांना म्हणजे आपण राशनवर वगैरे त्यांना जगवतो. मग तसं जर असेल तर आपण संपूर्ण इन्क्लुझिव्ह ग्रोथ होणार आहे का भारताची आपल्या, म्हणजे संपूर्ण समान ग्रोथ होणार नाही आहे. तर अगदी श्रीमंत व्यक्ती खूप श्रीमंत होणार आहेत व गरीब व्यक्ती अगदी गरीब होणार आहेत. हा तिथं मुख्य प्रॉब्लेम आहे. आता नीती आयोगाने पण त्यांचा इंडेक्स दिलेला आहे, जो पॉवर्टी इंडेक्स वगैरे होता नीती आयोगाचा, तो पण दिलेला आहे. परंतु त्यांनी 2019च्या डेटावर दिलेला आहे. 2020 नंतरचा जो डेटा आलेला आहे ना, त्याबद्दल काहीच त्यांनी दिलं नाही. हा एक तिथं ब्युटी आहे. त्यामुळे अद्याप आपल्याजवळ भारतामध्ये गरीब किती आहेत ते माहिती नाहीत. आता हे जे इंडेक्स वगैरे आहे ते कालचं वृत्तपत्र होतं, त्यामध्ये काल एक होमवर्क दिलेला होता. सॉरी फॉर दॅट, मी काल थोडंसं जे वृत्तपत्र आहे ते तुम्हाला रात्री पाठवलं. अगदी पहा, आता म्हणजे अगदी जर मी वृत्तपत्र वगैरे जर तुम्हाला PDF जर दिली नसेल ना, प्लीज मला कॉन्टॅक्ट करत चला, मी लगे त्याबद्दल वगैरे ॲक्शन घेईल. कारण मला विसरून जातो मी, याच्यापूर्वी पण तुम्हाला म्हटलेलं आहे की मी विसरतो. ओके, त्या पद्धतीने आहे. तर प्लीज जर शक्य झालं तर तुम्ही म्हणत म्हणजे तशा पद्धतीने मला रिमाइंडर करत चला. त्यानंतर पहा, 2019च्या डेटावर ती मल्टी पॉवर्टी इंडेक्स जी आहे ती आलेली आहे, 2020च्या नंतरच्या नाही. त्यामुळे आपल्याला सांगता येत नाही की भारतामध्ये गरिबी किती राहिलेली आहे आपल्याकडे. ओके, तो एक तिथं नेमका इश्यू आहे. त्यानंतर आपल्याकडे आज देखील माहिती आहे स्थिती की अगदी श्रीमंत हे श्रीमंतच होत आहेत. त्यामुळे 2027मध्येच काय आपण अगदी एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येऊ. परंतु जे गरीब आहेत ना, त्या गरिबांना कोणी विचारणार नाही. हे एक तिथं मुख्य प्रॉब्लेम होईल, कारण इन्क्लुझिव्ह ग्रोथ आपल्या भारतामध्ये अद्याप तरी दिसून येत नाही आहे. ओके, तो एक मुख्य प्रॉब्लेम तिथं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर पुढे चला. तर हे अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपतं. त्यानंतर आजचं द हिंदू पहा. द हिंदूमध्ये आज लेख आलेला आहे फॉरेस्ट अमेंडमेंट बिल 2023 बाबत. मग आता हे आपण आज चर्चा करणार आहोत. ओके, कारण हा जो लेख होता त्याचीच आपण वाट पाहत होतो. ओके, मग आता याबद्दल आपण आज रात्री चर्चा करणार आहोत. बाकी द हिंदूमध्ये अन्य बातम्या काही कामाच्या नाहीत. जे आपण लोकसत्तामध्ये घेतले आहेत बातम्या ना, त्याच सर्व बातम्या इथं आलेल्या आहेत. त्यामुळे आपण या आजच्या द हिंदूला स्किप केलं तरी चालेल. ओके, तर अशा पद्धतीने आपण इथं आज थांबूयात. याबद्दल काही सजेशन, काही शंका, काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.